next point, order of differential equation. The order of highest order derivative present in an equation is called order of differential equation. For example, d2 upon dx2 minus 4 dy by dx whole cube plus 3 equal to 0. आता यामध्ये पहा, the order of highest order derivative कोणता आहे? d2 upon dx2. तर highest order derivative ह्याची ऑर्डर किती? 2. therefore its order is 2. जे सेकंड ऑर्डर आहे म्हणून 2. Degree of differential equation. The index of highest order derivative appearing in an equation is called degree of differential equation. म्हणजे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा इंडेक्स त्याला म्हणायचं डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. पण कधी? व्हेन नो डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट अंडर रॅडिकल साइन. म्हणजे रॅडिकल साइन मध्ये स्क्वेअर रूट ऑफ या फॉर्म मध्ये डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट नसला पाहिजे. नो डेरिव्हेटिव्ह इज इन द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर मध्ये डेरिव्हेटिव्ह नसला पाहिजे. फॉर एक्झाम्पल d2 upon dx2 minus 4 dy by dx whole cube plus 3 equal to 0. Its degree. आता पहा, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणता आहे? d2 upon dx2. तर ह्याचा इंडेक्स किती? 1 आहे. इथं 3 जरी असला हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ही, त्याच्यामुळं हा 1 काय झाला? डिग्री 3 नाही. आता यावरून आपण एक्झाम्पल नंबर 35 पाहू. फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ. फर्स्ट एक्झाम्पल d2 upon dx2 minus 5 dy by dx whole cube plus 2y equal to 0. आता यामध्ये हायेस्ट ऑर्डर किती? सेकंड ऑर्डर आहे म्हणजे 2. ऑर्डर इज 2 अँड इट्स डिग्री. आता पहा, डिग्री म्हणजे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह त्याचा इंडेक्स किती? 1. हा 3 नाही, हा 1 आहे म्हणून 1. ऑर्डर इज 2, डिग्री इज 1. इथे पहा, dy by dx to the power 4 plus dy by dx plus 4y is plus 4y. यामध्ये पहा, हायेस्ट ऑर्डर किती? 1 आहे, dy by dx आहे म्हणून ऑर्डर इज 1. डिग्री हायेस्ट ऑर्डरचा इंडेक्स किती? 4 आहे हायेस्ट, therefore डिग्री इज 4. dy by dx is equal to 5 minus 2x upon dy by dx. डिनॉमिनेटर मध्ये नसला पाहिजे डेरिव्हेटिव्ह. हा डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे काय करावं लागेल? dy by dx न मल्टिप्लाय करावं लागेल. तर dy by dx होल स्क्वेअर येईल. म्हणजे ऑर्डर किती येईल? dy by dx म्हणजे 1 आणि होल स्क्वेअर म्हणजे इंडेक्स किती? 2. therefore डिग्री इज 2. ऑर्डर इज 1 आणि dy by dx ने मल्टिप्लाय केलं तर स्क्वेअर येईल म्हणून डिग्री 2. 5 dy by dx होल स्क्वेअर इक्वल टू 10x minus 1 upon dy by dx. इथं सुद्धा dy by dx डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लाय करावं लागेल. dy by dx होल क्यूब येईल. ऑर्डर किती? dy by dx म्हणजे 1 आणि इंडेक्स किती? dy by dx ला मल्टिप्लाय केलं तर 3. इथं पहा, d2 upon dx2 plus 3 square root of 1 minus dy by dx whole square minus y equal to 0. इथं आपण पाहिलं नो डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट अंडर ए रॅडिकल साइन. आता पहा, रॅडिकल साइन मध्ये डेरिव्हेटिव्ह हा काढून टाकायचा असेल स्क्वेअर रूट मधला तर काय करावं लागेल? ह्याचा स्क्वेअर घ्यावं लागेल. मग ह्याचं स्क्वेअर घेतलं तर ह्याचं सुद्धा स्क्वेअर होईल. मग हायेस्ट ऑर्डर किती? 2. सेकंड ऑर्डर आहे d2 upon dx2 म्हणून ऑर्डर 2. डिग्री किती? याला स्क्वेअर रूट साइन मधून काढायचं तर स्क्वेअर करावं लागेल. ह्याचा सुद्धा स्क्वेअर होईल म्हणजे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा स्क्वेअर म्हणजे डिग्री किती?